सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता. ग्रॅच्युटीची मर्यादा 14 लाखांवरनं 20 लाखांवर जाणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता. मुंबईच्या घाटकोपरमधल्या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता. MMRDA आणि SRA कडून भागीदारी तत्वावर या झोपडपट्टीचा पुनर्विकास. मात्र 300 नको 500 चौरस फुटांचं घर द्या, रहिवाशांची मागणी. पुण्यातल्या वाडिया महाविद्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. 4 जणांकडनं विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेसकडून घटनेचा निषेध. सोलापुरात नवरात्रीच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या दांडिया उत्सवात मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये. हिंदू महासभा संघटनेनं सोलापूर पोलीस आयुक्तांकडे केली मागणी. अहमदनगर दौऱ्यावर असताना काल शरद पवारांच्या समोर अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं अशी मुस्लिम बांधवांकडून घोषणाबाजी. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर. बुक माय शोचे CEO आशिष हेमराजानी फडणवीसांच्या भेटीला. फडणवीसांचा हेमराजानी यांना भेटण्यास नकार. कोल्ड प्लेच्या तिकिटांच्या काळा बाजाराच्या प्रकरणात हेमराजानींना पोलिसांसमोर उपस्थित राहण्याचा दिले होते आदेश. भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी पालिका महिला मुख्याधिकाऱ्यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. आमदार कारेमोरेंनी ही क्लिप त्यांचीच, मात्र अधिकाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कार्यक्रम निपटवण्याबाबत बोलल्याचा केला दावा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज मराठा उपसमितीच्या बैठकीची शक्यता. चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठकीची शक्यता. गुहागर मतदारसंघावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. खासदार श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत उद्या भाजपचा मुंबईमध्ये मेळावा. शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची या टॅगलाईन खाली भाजपकडून मेळाव्याचं आयोजन. मुंबईतल्या भांडूपमध्ये एका शाळकरी मुलीनं आई अभ्यासावरनं रागावली म्हणून स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव, घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्यानं पोलिसांनी मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच बनाव असल्याचं उघड केलं. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर. 8 ऑक्टोबरच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान केला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.